मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एका महाविद्यालयात ड्रेस कोडवरून नवीन वादाला तोंड फुटलंय। महाविद्यालय प्रशासनाने कॅम्पस आणि वर्गामध्ये बुरखा घालण्यास बंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिला विद्यार्थिनींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या निर्णयाचा निषेध करत विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर उपोषण सुरू केले आहे। विद्यार्थिनींचा आरोप आहे की महाविद्यालयात प्रवेश घेताना मला ड्रेस कोडची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती। जर आम्हाला आधी माहिती असती तर आम्ही येथे प्रवेश घेतलाच नसता। बुरखा घालणे ही आमची धार्मिक श्रद्धा आणि वैयक्तिक हक्काची बाब आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय हा धार्मिक स्वातंत्र्य आणि महिलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारा आहे। या आंदोलनाला AIMIM पक्षाच्या मुंबई महिला शाखेच्या उपाध्यक्षा जहारा शेख यांचा पाठिंबा मिळाला आहे। त्यांनी म्हटलंय की हिजाबला परवानगी आहे, मग ज्या विद्यार्थिनी पूर्ण चेहरा झाकल्याशिवाय अस्वस्थ वाटत असेल त्यांना बुरख्याची परवानगी का नाकारावी। हा पोशाख अभ्यासात अडथळा आणत असेल तर महिलांना त्यांच्या धार्मिक पोशाखाचा अधिकार मिळाला पाहिजे। दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुरख्यावर बंदी घालण्यामागील प्राथमिक कारण सुरक्षा आणि महाविद्यालयातील शिस्त आहे। प्रशासनाचे म्हणणे आहे, बुरखा पूर्ण चेहरा झाकतो, त्यामुळे ओळख पटवणे कठीण होते। हा निर्णय धार्मिक भावनांच्या विरोधात नाही तर कॅम्पसच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे। या निर्णयामुळे आता धार्मिक स्वातंत्र्य आणि सुरक्षा धोरण यांमध्ये संतुलन कसे साधले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, गोरेगाव।